हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनच्या आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितली प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. 2 पॉइंट्स वेगळे आहेत, 2 पॉइंट्सवरती वेगळे प्रश्न विचारले जातात, 2 वेगळ्या प्रश्नांची वेगळी उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. मी जसं तुम्हाला म्हटलं, प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन वरती तुम्हाला 2 पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे शॉर्ट नोट विचारली जाते फॉर 2 मार्क्स. त्याचं उत्तर काय लिहायचं हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं. समजा प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन हा पार्ट तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर 5 मार्कांसाठी 3 मार्कांसाठी कसं लिहायचं हे दोनही पॉइंट्स मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये प्रॉपर एक्सप्लेन केलेले आहेत. आज आपण बघायचं थिअरी ऑफ इव्हॉल्युशन काय आहे. मग आपण प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये काय बघितली, अर्थची ओरिजिन कशी झालं, मग लाईफची ओरिजिनेट कशी झाली अर्थवरती. पहिल्यांदा सिंपल सबस्टन्सेस आले, मग कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस, मग कंपाऊंड्स फॉर्म झाले, मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म झाले, त्यांच्यामध्ये व्हरायटी डेव्हलप होत गेली. ही प्रोसेस आपण बघितली लास्ट टाइम प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये. आणि मग ही थिअरी ह्याच्यामध्ये काय आहे की कशा पद्धतीने इव्हॉल्युशन झालं, ही थोडक्यात डार्विनची थिअरी ती वेगळी आहे. आणि इथं ही जी थिअरी आहे म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, बट ते प्रॉपर समजून घ्या. थिअरी ऑफ इव्हॉल्युशन म्हटलं की काय लिहायचं आणि प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन म्हटलं की काय लिहायचं, ह्या दोनही मध्ये अगदी प्रॉपर डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं. तर जसं की बघा, थिअरीमध्ये आपण जी सुरुवात आहे ती याच्यापासून करायची. थिअरी ऑफ इव्हॉल्युशन सॉरी प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन जर म्हटलं तर इथून. आणि हे जे आहे ना, हे लक्षात ठेवायला तुम्ही एक फ्लो चार्टच्या स्वरूपात लक्षात ठेवू शकता. बघा हा कसं लक्षात ठेवणार. सो प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन समजा 5 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की एक्सप्लेन हाऊ इव्हॉल्युशन ऑकर्स, टेक्स प्लेस वगैरे वगैरे अशा पद्धतीचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही इथून सुरुवात कराल की 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ ओरिजिनेट झाली अर्थवरती. मग त्याच्यापासून बघा हा लाईफ सुरुवात. आता ही लक्षात ठेवायची टेक्निक तुम्हाला सांगते. लाईफ ओरिजिनेट झाली कधी तर 3.5 बिलियन इयर्स अगो. मग सिंपल इलेमेंट्स आले, मग ह्याच्यापासून सिंपल कंपाऊंड्स आले, मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता त्या उत्तरामध्ये तुम्हाला ही जी नावं मी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहेत ती तुम्ही लिहिणं अपेक्षित नाही आहे. तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये फक्त ॲट द बिगिनिंग सिंपल एलिमेंट्स वेअर देअर एवढं सफिशियंट आहे. आफ्टर दॅट सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झाले हे सांगायचं. ब्रॅकेटमधले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला समजण्यासाठी सिंपल एलिमेंट्स म्हणजे कोण फॉर्म झालं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सिंपल कंपाऊंड्स म्हणजे कोण फॉर्म झालं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजे कोण फॉर्म झालं, हे फक्त ब्रॅकेटमधली जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला समजण्यासाठी आहे, ती उत्तरात लिहायची नाही आहे. हे ह्या पद्धतीने तुम्ही मग प्री सेल्स फॉर्म झाल्या आणि मग त्याच्यापासून पुढे न्यूक्लिक ऍसिड्स वगैरे त्याच्यात मध्ये व्हरायटी होत गेली आणि मग फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल्स फॉर्म झाल्या, व्हरायटीज डेव्हलप झाल्या. आणि मग ज्यांच्यामध्ये जे चेंजेस निसर्गामध्ये जे झाले त्या निसर्गामध्ये होणाऱ्या चेंजेस प्रमाणे जे स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणले, ज्यांनी ते सर्व्हाइव्ह झाले, ज्यांना नाही घडवता आलं ते व्हॅनिश झाले, अशा प्रकारचे हे तुम्ही सांगाल प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये. आणि आज जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार तर थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये सांगणार की फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज प्रोटोप्लाझम. हे तुमचं पहिलं वाक्य असेल. प्रोसेसमध्ये काय पहिलं वाक्य होतं आपलं, प्रोसेसमध्ये आपलं पहिलं वाक्य होतं की 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ अस्तित्वात आली अर्थवरती. हे तुमची प्रोसेसची सुरुवात होती. आणि थिअरीची सुरुवात कशापासून करायची तर फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज प्रोटोप्लाझम. इथून तुमच्या उत्तराची सुरुवात थिअरीची होईल. प्रोटोप्लाझम सगळ्यांना माहिती आहे. हे जे चित्र मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलेलं होतं. तर याच्यामध्ये इथं जे दिसतंय तुम्हाला, सो इट इज एक प्रकारचा प्रोटोप्लाझम. किंवा हे प्रोटोप्लाझम काय असतं, सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियसला प्रोटोप्लाझम म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे का. सेलचा न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम इज इक्वल टू प्रोटोप्लाझम. सो फर्स्ट लिव्हिंग जो पार्ट होता अर्थ वरती लाईफ ओरिजिनेट जेव्हा झाली तेव्हाचा इट वॉज प्रोटोप्लाझम. मग अशा प्रकारचं हे प्रोटीन्स आणि लिपिड्स हे काय म्हणूयात अरेंज झालेले होते. त्यांच्या आतमध्ये पॉलिमर्स जे आहेत, पॉलिमर्स म्हणजे अगेन प्रोटीन्सच आहे, त्याच्यात हे मेन जे आहेत ते. सो ह्यांच्या पासून जो पहिला
काय म्हणत प्रोटोप्लाझम हा पहिला लिव्हिंग, आणि हा जो शब्द आहे ना गाईज, हा जो स्पेसिफिक शब्द मी तुम्हाला आता सांगितला की फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज प्रोटोप्लाझम, तर हे 1 मार्कासाठी विचारलं जातं. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज डॅश. सो पृथ्वीवरती जे पहिलं तयार झालं मटेरियल इट वॉज प्रोटोप्लाझम. आणि मग हे कुठं तयार झालं? ऑब्व्हियसली ओशन मध्ये. मग त्यांच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जसं की अमिबा सारखे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. मग ह्याचा जर फ्लो चार्ट, हे थिअरी लक्षात ठेवायचा, जर फ्लो चार्ट तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने काढणार? पहिल्यांदा प्रोटोप्लाझम, मग त्याच्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. पाठ करत बसायचं नाही, ह्याच्या मी कंप्लीट विरोधात आहे. सायन्स पाठ करून उत्तर लिहिणं ह्याच्या कंप्लीट विरोधात आहे मी. ते उत्तर आधी पॉइंट समजून घ्यायचा, मग अशा पद्धतीनं ते. आता समजा लहान तर उत्तर ठीक आहेत, आपण सांगू शकतो कीवर्डच्या सहाय्यानं. बऱ्याच मुलांचे मला कमेंट्स येतात की मॅडम मोठी उत्तर कशी पाठ करू? सो दिस इज द वे मी सांगत आहे. हा 5 मार्कांचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो एक्झाम मध्ये. मग हे अखंड पाठ करत बसायचं का वाक्य नाही, तर यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू एनी फॉर्म जे तुम्हाला पटकन लक्षात राहील. एखादी डायग्रामच्या स्वरूपात तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. आता हे जे आहेत ह्या स्पेसिफिक प्रोसेसेस आहेत की ज्या एका सिक्वेन्सनं सांगणं गरजेचं आहे. मग तुम्ही हे एका फ्लो चार्टच्या स्वरूपात लक्षात ठेवू शकता. जसं की पहिलं लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम झालं, मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, मग त्यांच्यापासून मल्टीसेल्युलर किंवा मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. सो ह्या पद्धतीनं तुम्ही फ्लो चार्ट डेव्हलप करा. आता ह्याचं उत्तर लिहित असताना आता तुमच्या समोर हे आहे, ह्या नोट्स मी तुम्हाला वेबसाईटवरती तर देईनच आपल्या, नो डाऊट. परंतु तुम्ही आत्ता व्हिडिओ बघत असताना तुम्ही काय कराल? तुम्ही जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की एक नोटबुक तुमची मेंटेन ठेवा, पेन्सिलीनं लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही हे एक फ्लो चार्ट मध्ये कन्वर्ट करा. हे जे समोर तुमच्या दिसतंय, कन्वर्ट धिस इनटू फ्लो चार्ट. फ्लो चार्टची सुरुवात फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम, त्याच्या खाली ॲरो, मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्या खाली ॲरो मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. इथपर्यंत आपण त्याला फ्लो चार्ट मध्ये कन्वर्ट केलं. काय झालंय? कसं मोर कॉम्प्लेक्स तयार झालेत? तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाल्यानंतर ऑलमोस्ट 300 करोड इयर्स लेटर, अमिबा तयार झाल्यानंतर त्याच्या पुढे 300 करोड इयर गेलेले आहेत. एक लक्षात घ्या, इव्हॉल्युशनची प्रोसेस ही अशी इझिली होणारी नाहीये. त्याला कित्येक कोट्यावधी वर्षांचा स्पॅन जावा लागलेला आहे, हे तुमच्या डोक्यात पहिल्यांदा असू द्यात. सो मग ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाल्यानंतर सुद्धा, आता बघा इथं मी एक तुम्हाला अजून समजण्यासाठी एक चित्र दाखवते. सो दिस इज दिसतंय तुम्हाला? हा, याच्यामध्ये बघा सगळ्यात सुरुवात इथून झाली आहे की फर्स्ट किती 3.6 बिलियन इयर्स ॲगो वगैरे इथून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर मग 2 बिलियन इयर्स ॲगो युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स तयार झाले. इथं हे प्रोकॅरियोटिक वगैरे फर्स्ट लाईफ वगैरे असे इथं दिसते बघा, फर्स्ट लाईफ अस्तित्वात आली. मग इकडं ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, पर्पल बॅक्टेरिया, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, सायनोबॅक्टेरिया, रेड अल्गे, ब्राऊन अल्गे, अशा पद्धतीचे फॉर्म्स. आता हे ट्री आहे, कशा पद्धतीनं हे लाईफमध्ये व्हरायटी डेव्हलप होत गेली हे सांगणारा हा ट्री आहे. म्हणजे इकडे अल्गी वगैरे जे आहेत त्यांच्यापासून मग प्लांट्स डेव्हलप झाले. या बाजूला बॅक्टेरिया वगैरे हा जो पार्ट आहे त्यांच्यापासून मग ॲनिमल्स डेव्हलप झाले. असं हा एक्सप्लेन करणारा चार्ट आहे. आणि हे सगळं ऑब्व्हियसली व्हायला कित्येक कोट्यावधी वर्षांचा स्पॅन गेलेला आहे. आता काय झालं? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. लार्जर पण आणि मोर कॉम्प्लेक्स, ज्यांचं सेल स्ट्रक्चर, जसं तुम्ही आता आठवा सुरुवातीला जसं आपण प्रोकॅरियोटिक सेल्स बघितल्या, त्याच्यामध्ये सिंपल सेल स्ट्रक्चर असतं. मग त्याच्यानंतर युकॅरियोटिक सेल्स तयार झाल्या, त्यात पण युनिसेल्युलर होते पहिले अमिबा सारखे वगैरे. मग त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत गेले, म्हणजे अजून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर डेव्हलप होत गेले. आणि मग आता हे लक्षात घ्या, एकाच पहिल्यांदा सेल जी आहे, एकाच प्रकारच्या सेलमध्ये हे सगळे व्हेरिएशन्स डेव्हलप होत गेलेत. सो हे व्हेरिएशन्स डेव्हलप होत असताना आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे, ते सराउंडिंग, तिथलं टेम्परेचर, फूड कंडिशन, म्हणजे फूडची अवेलेबिलिटी, ते कुठं राहतायत, जमिनीवर राहतायत की पाण्यात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात की त्याच्यापासून कोणता फॉर्म डेव्हलप झालाय.
पाण्यात राहणाऱ्यांच्यापासून व्हरायटी वेगळी डेव्हलप होत गेली. त्यातले काही सजीव हे जसं आता तुम्ही बघा, तुम्ही 10वी पर्यंत सगळे एका शाळेत शिकता. मग नंतर कोणीतरी आर्ट्सकडे जातं, कोणी कॉमर्सकडे जातं, कोणी सायन्सकडे जातं, मग कोणी डॉक्टर होतं, इंजिनियर होतं. जसं तुम्ही एकत्रच सुरुवातीला असता, नंतर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या जे काही गरजा असतील त्यानुसार तुम्ही तुमचं करिअर चूज करता आणि मग हळूहळू तुमचं वाटा वेगळ्या जशा होत जातात. तसंच काहीसं इथे पण सुरुवातीला सगळे एकाच ह्याच्यामध्ये राहत होते. नंतर मग ते जसे जसे वेगवेगळ्या ॲटमॉस्फेरिक किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये जसं जसं ते राहत गेले तसं त्या कंडिशननुसार ते स्वतःमध्ये बदल घडवून आणत गेले आणि मग त्यांच्यामध्ये व्हरायटीज ऑर व्हेरिएशन्स डेव्हलप झाल्या. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा एक आहे ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल चेंजेस. हा एक तुमच्या उत्तरात पार्ट आला पाहिजे. ऑल राऊंड म्हणजेच सर्व बाजूंनी, म्हणजेच नुसतंच फिजिकल चेंज झालंय असं नाही, अगदी जेनेटिक लेव्हल पासून त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेलेत. ऑल राऊंड म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, खाणं, पिणं, राहण्याच्या सवयी, सगळं अशा प्रकारचे जे चेंजेस त्याला म्हणायचं ऑल राऊंड. आणि मल्टी डायमेन्शनल, मल्टी म्हणजे मेनी, डायमेन्शनल म्हणजे वेगवेगळ्या बहुआयामी असं ज्याला म्हणू आपण. सो सगळ्या प्रकारचं त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि त्या चेंजेसमुळं प्लांट्स, ॲनिमल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलप होत गेले की ज्यांचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन वेगवेगळं आहे. स्ट्रक्चरल म्हणजे काय, त्यांची रचना वेगवेगळी तयार झाली. फंक्शन म्हणजे त्या स्पेसिफिक पार्ट जे काही फंक्शन परफॉर्म करतो ते फंक्शन पण त्याप्रमाणे चेंज होत गेलं असं. त्यानंतर अजून एक आहे बघा, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, ह्याला इव्हॉल्युशन म्हणतात. सो ही एक इव्हॉल्युशनची डेफिनेशन सांगता येईल आपल्याला. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, प्रोग्रेसिव्ह म्हणजे एक ठराविक सिक्वेन्स न होणारी, एका पॅटर्न न होणारी डेव्हलपमेंट. असं नाही की जसं ह्युमनचं आपण इव्हॉल्युशन म्हणतो माकडापासून. सो पहिल्यांदा काय झालं ते आपण शिकणारच आहोत पुढच्या काही लेक्चर्समध्ये, की पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की जमिनीवरून म्हणजे झाडावरून मी जमिनीवरती जास्त राहायला आलं. मग जमिनीवरती राहायला आल्यानंतर मग जमिनीवरती राहताना काही झाडांवरती बॅलन्सिंगचा प्रश्न नव्हता, मग हळूहळू शेपूट गेली असं. सो हे एका ठराविक सिक्वेन्सनं क्रमानं होत गेली जी डेव्हलपमेंट होती ती. आणि मग त्या डेव्हलपमेंटमधून हे नवीन ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते डेव्हलप झाले. सो ही आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचं आन्सर सांगताना तुम्ही काय काय लिहिलं, सगळ्यात पहिल्यांदा प्रोटोप्लाझम पासून सुरुवात केली. प्रोटोप्लाझम नंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मग मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. त्यांच्यामध्ये ऑल राऊंड आणि मल्टी डायमेन्शनल चेंजेस झाले की मग त्यांच्यामध्ये हळूहळू प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली, विच इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. इथंपर्यंत येऊन तुमचं उत्तर थांबलं पाहिजे. समजलं तुम्हाला? सोपं आहे प्रोसेस आणि थिअरी. मला ह्याच्यात तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करून विचारू शकता. ऑल्सो जे आपले पेड मेंबर्स आहेत, ज्यांनी आपली मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांच्यासाठी आपले वीकली किंवा महिन्यातून एकदा आपले मेंबर्स ओनली लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत. सो तुम्ही तेही परचेस करू शकता. ऑल्सो अजून एक खाली जसं लाईक, शेअर, सबस्क्राईब वगैरे हे तर ठीक आहे. हल्ली यूट्यूबचं एक नवीन फीचर आले बघा, हाईप करायचं आहे व्हिडिओ. सो व्हेन यू हाईप, त्याला काही पैसे वगैरे लागत नाहीत. जर तुम्हाला एखादा कंटेंट आवडतो आपल्या व्हिडिओचा तर तिथं हाईपचा ऑप्शन येतो, सो दॅट यूट्यूबला कळतं की हा हे काहीतरी युजफुल कंटेंट आहे. सो तसं पण तुम्ही करू शकता इफ यू लाईक एनी व्हिडिओज आपले जे आहेत ते. येस, आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुरूच आहेत. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून ज्यांना माझ्याकडून शिकायचं आहे ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑनलाईन क्लासची डिटेल माहिती तुम्हाला मी देईन. सो येस, इथेच थांबणार आहोत. बट थांबण्याच्या पूर्वी एक छोटासा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. आज आपण जे शिकलो त्याच्यावरती, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनच्या बाबतीत काय ट्रू आहे? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे इव्हॉल्युशन आहे का? त्यानंतर इट रिझल्ट्स इन डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम, इट इज अ स्लो गोईंग प्रोसेस की ऑल ऑफ द अबोव. ह्यातलं कोणता ऑप्शन करेक्ट आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय, थँक्यू.